नागपुरातील 2 संशयितांचे नमुने एम्समध्ये पोहोचले आणि त्यानंतर आता तपासणी रखडलेली आहे। HMPV या संदर्भातली ही बातमी आहे। नागपूरमध्ये 2 HMPV संशयितांचे नमुने हे आता तपासणीसाठी गेलेत, मात्र तपासणी काहीशी रखडली आहे। प्रयोगशाळेत किट्सच नाहीयेत आणि त्याच्यामुळे तपासणी लांबणीवर पडली आहे। आज रुग्णालयामध्ये किट्स पोहोचणार आहेत असं समजतंय। उपराजधानीतील एम्सच्या प्रयोगशाळेत HMPV तपासणीच्या किट्सच नव्हत्या, अशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, उपराजधानीमध्ये जर अशा पद्धतीने किट्सच तपासणीसाठी उपलब्ध नसल्याची जर बाब समोर येत असेल तर संपूर्ण राज्यावर जे घोंगावणारं संकट आहे HMPVचं, त्याच्या बाबतीत फार चिंताजनक चित्र आहे असं म्हणता येईल मग? नक्कीच रिती, कारण नागपूरमध्ये 2 HMPVचे रुग्ण समोर आलेले होते। त्यांची जी तपासणी झालेली होती, जी चाचणी झालेली होती आणि त्यामध्ये ते पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले होते। ती चाचणी खासगी रुग्णालयातील एका खासगी लॅबमध्ये झालेली होती। त्यानंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन खडबडून जागे झालं आणि त्यांनी या जे रुग्ण आहेत त्यांची चाचणी सरकारी रुग्णालय आणि सरकारी लॅबमध्ये करण्याचे निर्देश दिलेले होते। मात्र जी माहिती समोर आली त्यानुसार नागपुरातील म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मध्ये HMPV सारख्या रोगाच्या तपासणीची किट नसल्याची माहिती समोर आली। त्यानंतर प्रशासनाने तातडीने ही किट खरेदी केली, पुण्यावरून खरेदी केली। मात्र धोका असेल किंवा विमानांच्या विस्कळीत वेळा असेल त्यामुळे ही किट कालपर्यंत पोहोचू शकलेली नव्हती आणि त्यामुळे जी आहे ती चाचणी अजूनपर्यंत होऊ शकली नाही। जर अशी परिस्थिती नागपूर किंवा राज्याच्या उपराजधानीमध्ये असेल, सरकारी रुग्णालयामध्ये HMPVचा जो किट तपासणी उपलब्ध नसेल तर राज्यातील इतर जिल्हे असतील किंवा इतर तालुके असतील, तिथली परिस्थिती काय असेल? आरोग्य यंत्रणा एकीकडे आपण म्हणतो की चोख झालेली असेल तर दुसरीकडे HMPV जो भले सध्या धोका नाहीये, उद्रेक नाहीये, पॅन्डेमिक स्थिती नाहीये, मात्र अशा परिस्थितीत आपण किती आरोग्य यंत्रणा बळकट आहे आणि किती तयारी आहे हे या माध्यमातून पुन्हा एकदा निश्चित अगदी धन्यवाद जितेंद्र या सगळ्या तपशिलांसाठी।